पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासामध्ये कोणती कसूर नको, प्रेस नोट काढत पंकजा मुंडेंची भूमिका। गौरी गर्जेंच्या आत्महत्येची प्राथमिक माहिती आली, या संदर्भात सविस्तर माहिती माझ्याकडे आली नाही, पण पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतर बोलतो। मुख्यमंत्री फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। गौरी गर्जेंचा मृतदेह नायर रुग्णालयानं कुटुंबियांना दिला। पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पत्नीचा मृतदेह रुग्णालयामध्ये ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार। मृत गौरी पालवेंच्या मामांचा आरोप, पत्नीनं आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव। घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो, अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण। घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे आतून बंद होते। गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेमधून उतरवून तिला रुग्णालयामध्ये नेलं, अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण। अनंत गर्जे जिथून आपल्या फ्लॅटमध्ये गेले तिथली दृश्य समोर, 29व्या मजल्यावरील रेफ्युजी एरियामधून घरामध्ये शिरलो, गर्जेंचा दावा। आत्महत्या नसून हत्या, अनंत गर्जेंवर गौरीच्या कुटुंबाचे आरोप। गेल्या काही महिन्यांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये वाद सुरू होते, गौरीच्या कुटुंबाचा आरोप। महाराष्ट्रामध्ये डोकं सुन्न करणाऱ्या घटना घडतायत। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी। गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल, मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक विधान। रात्र वैराची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। शिंदे आणि माझ्यामध्ये दुरावा नाही, दुराव्याच्या बातम्या हा वेड्यांचा बाजार। शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, न बोलण्यासारखं काही घडलं नसल्याचंही स्पष्टीकरण। अहंकार कोणाला आहे सर्वांना माहिती, फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू। घरामध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत, उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। 2047 पर्यंत केंद्र आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता येणारच नाही, वाशिममध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। फडणवीस सरकार 1 कोटी मतांना जिंकून येणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू, तुमचे दिवस भरलेत, वडेट्टीवारांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। दरम्यान काँग्रेस किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी, स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवरून धमकी। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध, आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीनं बंद केली, बॅनर फाडत जोरदार निषेध, असलम शेख यांना अटक करण्याची मागणी। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू। मुंबईमध्ये भाजपचा घाणेरडे डाव चालणार नाहीत, आदित्य ठाकरेंची टीका। कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यांचा धडाका। नाशिक, नंदुरबारसह जळगावमध्ये फडणवीसांच्या प्रचार सभा होणार। शहादाच्या जनता चौकामध्ये फडणवीसांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी। निवडणूक प्रचारामध्ये भाषणादरम्यान काही वेळा असं बोललं जातं, माझ्या सहकाऱ्यांचा भेदभावाचा उद्देश नाही, अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया, आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसामध्ये जेलमध्ये दिसतील, पोस्टमधून इशारा। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात। प्रशासकीय दहशत मोडून काढणार म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा। बुलडाण्यामध्ये आजी माजी आमदारांमध्ये जुंपली, शहरातील गुंडाराज संपवायचा आहे। विजयराज शिंदेंचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल, तर 15 वर्ष तुम्ही मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी केली, गायकवाडांचा विजयराज शिंदे यांच्यावर पलटवार।
छत्रपती संभाजीनगरमधील शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकरांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश. शिल्पा वाडकरांनी काही दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. का कोणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण. लोणावळ्यामधल्या प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं विधान. निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं हे मला माहिती होतं. पराभवानंतरही मी भाजपवर आरोप केला नाही. शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केल्याचाही आरोप. शहाजी बापू विमानामध्ये गेल्यानं करेक्ट कार्यक्रम. मी विमानातून उडी टाकली म्हणून वाचलो. सांगोल्यामधल्या प्रचार सभेत उत्तम जानकरांची फटकेबाजी. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचा युगेंद्र पवार यांचा आरोप. विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी 20 लाख रुपये दिल्याचाही आरोप. भोरमध्ये सत्ता अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान. प्रचारादरम्यान वक्तव्यानं वेधलं लक्ष. भाजपने भोरमध्ये दिलेले उमेदवार हे मटका किंग. चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका. शंकर मांडेकरांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला. कल्याणमध्ये शहाड उड्डाण पुलाच्या नूतनीकरणावरून भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये श्रेयवाद. भाजप आमदार कुमार ऐलानींच्या हस्ते आज उद्घाटन होणार होतं. त्याआधीच शिंदेच्या शिवसेनेकडून पुलाचं उद्घाटन. पंडित देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळाराजे पाटलांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा. इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. माजी मंत्री महादेव जानकरांचा दावा. इंदापुरात गारटकरांच्या पॅनलला निवडून देण्याचं जानकरांचं आवाहन. ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं. आपलं खरं नाही. कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याचं कळल्यास त्यांची खैर नाही. हसन मुश्रीफांचा ग्रामस्थांना दम. मोहची दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळाराजे पाटलांना फाशी झाली पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांची मागणी. एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर उमेश पाटील आक्रमक. यापुढे गद्दारांना माफी नाही. सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना सुनील तटकरेंचा इशारा. म्हसळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये केला प्रवेश. मवियाकडून बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा युगेंद्र पवारांच्या हस्ते शुभारंभ. 4 ते 5 प्रभागांमध्ये युगेंद्र पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रचार रॅलीचं आयोजन. प्रचाराच्या वेळेला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ. रोहित पवार, निलेश लंके आणि ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फुटला. जामखेड तालुक्यापुरती काँग्रेस भाजपची बी टीम आहे. रोहित पवार यांचा आरोप. काही लोक मतं खाण्यासाठी उभे. पैसे घेऊन उमेदवारी केल्याचाही रोहित पवारांचा दावा. जळगावच्या जामनेर नगरपालिकेमधील बिनविरोध नगराध्यक्ष निवडीवर मवियाचा आक्षेप. निवडणूक आयोगानं अचानक केलेल्या बदलामुळे मवियाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचा आरोप. आम्हालाही शिंदेच्या शिवसेनेकडून युतीच्या प्रस्तावाची अपेक्षा होती, मात्र प्रस्ताव आलाच नाही. कार्यकर्त्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कटू निर्णय होतात. रोहित निकमांचं शिवसेनेला उत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतच लढत. 6 पैकी 5 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेना आग्नेय सामने. स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला. बीड शहरामधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार विजयसिंह पंडित मैदानात. प्रेमलता पारवे यांच्यासह बाळासाहेब गुंजाळ आणि पायल जाधवांच्या प्रचारासाठी आमदार विजयसिंह पंडित ग्राउंडवर. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये मुलाच्या प्रचारासाठी वडील आमदार अब्दुल सत्तार मैदानात. सिल्लोड शहरामध्ये अब्दुल समीर सत्तार यांच्या रॅलीमध्ये तसंच आणखीनही मीटिंग्स घेतल्या. नंदुरबारमध्ये एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील मैदानात. भाषणातून जलील यांची एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान मोदींवर टीका. गुलामी करणाऱ्या लोकांचा भाव वाढलाय म्हणत टीका. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला. महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार. प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीमधील शिंदेच्या शिवसेनेकडून श्रद्धा हळदणकर आणि गणेश भारती रिंगणात. अंकर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटील यांचं अभिनंदन. निलेश लंकेंनी राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलं. परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्तीप्रदर्शन. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात. खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं शक्तीप्रदर्शन.
जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकत्र. भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ. लोणीकरांसोबतचे वाद संपल्याची दानवेंची माहिती. चिपळूणमध्ये भास्कर जाधव शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार रमेश कदमांचा प्रचार करणार. ठाकरेंच्या सेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. शब्द दिल्यानं परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका मेघा भगत यांची बंडखोरी. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात. अमोल खताळांनी भाजप निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप. तिकीट न मिळाल्यास घड्याळ बांधावं लागल्यास अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरेंचं विधान चर्चेत. प्रणिता देवरे चिखलीकर या प्रताप पाटील चिखलीकरांच्या कन्या. वाडा नगरपंचायतीसाठी शिंदेंचा शिवसेनेचा प्रचार सुरू. मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराची औपचारिकता सुरुवात. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रचारामध्ये सहभागी. खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी. माजी आमदार राम सातपुतेंचा मोहित पाटील यांच्यावर आरोप. भाजपचा उमेदवार कर्तृत्ववान असल्याचंही वक्तव्य. मोहिते पाटलांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संधी दिली त्याबद्दल अभिमान. पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा अडगले यांचं वक्तव्य. मोहिते पाटलांची बदनामी करण्यासाठी भाजपवाले कटकारस्थान रचत आहेत. रेश्मा अडगलेंचा आरोप. नंदुरबारमधील शहादा आणि तळोदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. आमदार राजेश पाडवी यांच्याकडून विश्वास व्यक्त. नंदुरबारमध्ये शिंदेंच्या सेनेसोबत कधीही युती होणार नाही. शिंदेंच्या सेनेचे नेते भाजप उमेदवारांना धमकावत आहेत. भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा आरोप. नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक. विदेशी मद्य तस्करीच्या आरोपात विश्वास बडोगेंना अटक. राजकीय दबावापोटी अटक केल्याचा आरोप. डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी. आमचं काम बोलतंय स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा. श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल अशा आशयाचा मजकूर. गोंदियामधील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीमध्ये गैरप्रकार. 68 अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. जिल्हा परिषदेच्या 12 विभागामधील कर्मचाऱ्यांचा समावेश. साधना महाजनांना तिकीट दिलं ही पण घराणेशाही. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा. शिंदेंच्या सेनेचे शिवडीमधील सहसमन्वयक किशोर कोळी यांचा राजीनामा. शिंदेंच्या सेनेला रामराम करत किशोर कोळींचा काँग्रेसमध्ये प्रवेश. भारताचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा शपथविधी. ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार. 1 डिसेंबरपासून देशामध्ये नवीन केस लिस्टिंग सिस्टीम लागू करणार. कोर्टामधील प्रलंबित खटले कमी करणार असल्याची सूर्यकांत यांची शपथविधीआधी प्रतिक्रिया. निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य. सोशल मीडिया ही आजकाल समस्या बनली आहे. आपण जे बोलत नाही ते देखील लिहिलं जातं आणि दाखवलं जातं. गवईंकडून नाराजी व्यक्त. लग्न सोहळ्यापूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली. सांगलीमधल्या खासगी रुग्णालयामध्ये श्रीनिवास मानधना यांच्यावर उपचार सुरू. स्मृती आणि पलाश मुच्छलचा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला. जागतिक बाजारामध्ये भारताचा रुपया निच्चांकी पातळीवर. रोहित पवारांची प्रतिक्रिया. जागतिक बाजारामध्ये $1ची किंमत तब्बल ₹89.61 रोहित पवारांची माहिती. साधूंसाठी जागा करण्याचं काम आम्ही करत आहोत. तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यासाठी अजून 1.5 वर्ष तोपर्यंत सगळी कामं होतील. महाजनांचं वक्तव्य. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस. आज खारगे समितीसमोर हजर राहण्याची शक्यता. शाखेची कारवाई. धुळे शहरामधल्या प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये चोरी. पोलिसांकडून काही तासातच चोरीचा उलगडा. 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपींना अटक. साताऱ्यामध्ये कुरिअर बॉयला लुटणाऱ्या आरोपीला अटक. अजिंक्य डांगे असं संशयित आरोपीचं नाव. सातारा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल.